विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक काटाकाटीचा मागचा व्हिडिओ तयार केला होता. त्याच्यानंतर त्याचाच थोडासा त्याच्या पुढचा भाग या ठिकाणी आपण घेत आहोत. तर आता 3 अंकी संख्याला 1 अंकी संख्येने भागणे, काटाकाटी पद्धतीने भाग देणे कसं करायचं. आता 1 अंकी आणि 2 अंकीचं पाहिलं आपण, आता 3 अंकीला कसं द्यायचं पाहिजे आपल्याला. बघा आता या ठिकाणी 675 भागिले 5 आहे या ठिकाणी, आणि या 5 ने काय करायचं, 675 ला भागायचं. चला भागूया. या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, नवीन आहेत आपण असं गृहीत धरून इथे 5 चा पाडा खालचं ज्यांनी भाग द्यायचा त्याचा पाडा लिहूया. इथं 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 5 6 30 5 7 35. ठीक आहे, एवढ्यापर्यंत आपल्याला लागेल अशी अपेक्षा आहे. मग आता आपण काय करूया, या 5 ने आता भागायचे. मग आता 5 च्या पाड्यामध्ये 6 आहे का बघायचं. 5 1 5 5 2 10, 6 नाहीये. मग 6 पेक्षा कुठली लहान संख्या आहे 5 च्या पाड्यामध्ये, तर 6 पेक्षा लहान 5च आहे. मग कितव्या नंबरला आहे 5, पहिल्या नंबरला. मग इथं 5 1 5 पहिल्या नंबरला असल्यामुळं 1 5. आता आपण 5 1 5 चा भाग दिला 5, आणि इथं 6 आहे. किती जास्त आहे तिथं, 1 जास्त आहे. आपण भाग दिलेल्यापासून 1 जास्त आहे. तो 1 जो जास्त आहे तो पुढच्या संख्येच्या मागलेचा इथं. मग आता इथे किती झाले, हे 1 आणि हे 7, इथं झाले 17. मग आता 5 च्या पाड्यामध्ये 17 आहे का बघायचं. बघा 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 नाहीये. 17 पण नाहीये. 17 पेक्षा कुठली संख्या लहान आहे, तर 15 आहे. 17 पेक्षा लहान 15 आहे. मग कितव्या नंबरला आहे, तिसऱ्या नंबरला आहे. मग 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 चा भाग दिला म्हणजे 15 गेले. म्हणजे 15 पेक्षा किती जास्त आहे तिथं, 15 16 17 2 जास्त आहेत. आणि ते जे 2 जास्त आहेत ते पुढच्या संख्येच्या मागलीचे. आता इथं झाले 25. मग आता 5 च्या पाड्यामध्ये 25 आहेत का बघायचं. बघा 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 झालं. मग याचं उत्तर काय आलं, 135. अशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण याची काटाकाटी करू. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 972 भागिले 9 असं एक उदाहरण या ठिकाणी आपण नंतरचं पाहूया की हे कसं करायचं. आता आपल्याला माहिती आहे 9 चा पाडा म्हणायचा, 9 ने याला भाग द्यायचा. आता आपल्याला, आपण नवीन आहोत असं गृहीत धरून इथं या ठिकाणी 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 63 9 8 72 इथपर्यंत हा पाडा लिहून घेऊ. आता पाडा लिहायची गरज नाही प्रत्येक वेळेस, पण आता आपण नवीन आहेत, आपल्याला माहित नाही काटाकाटी कशी करायची, म्हणून हे सुरुवातीला लक्षात ठेवण्यासाठी हे केलंय. ज्यावेळेस तुम्ही सराव कराल त्यावेळेस हे पाडा लिहिण्याची आवश्यकता नाही. मग आता या 9 ने काय करायचं, या 972 ला भागायचं. चला आता या 972 मध्ये पहिली 9 संख्या आहे. मग 9 ने 9 ला भागायचं. जातो का भाग, आहे का 9 च्या पाड्यामध्ये 9, हो आहे. कितव्या नंबरला आहे, पहिल्याच नंबरला आहे, हे पहिल्या नंबरला. मग 9 1 9 काय केलं, 9 1 9. काय उरले का, नाही, बरोबर भाग गेला, काहीच उरले नाही. आता आपल्याला या 7 ला भाग घालायचा. 7 ला भाग जातो का, नाही. हा तुम्ही म्हणता सर 9 8 72, 9 1 9 9 8 72 72 आहेत ना, असं करायला जाताल पण तिथं चुकतात तुम्ही. कसं काय सर चुकतो, 9 8 72 जातो असं वाटत असेल तुम्हाला, पण नाही, गडबड होती तुमच्याकडून. तर काय करायचं, इथे या पहिल्यांदा या 7 ला भाग घालवायचा. 7 ला 7 आहेत का 9 च्या पाड्यामध्ये, नाहीये, कारण 7 ही 9 पेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे 7 नाहीये. मग आता काय करायचं, त्याच्या पुढचं मग शून्याचा भाग द्यायचा. जर एखाद्या संख्येला जर भाग घालायचा असेल आणि ती संख्या प्रथम न येता पुन्हा नंतर आली, समजा पहिल्यांदा न येता पुढे आली आणि त्याला भाग जात नसेल, ती लहान असेल, तर त्यावेळेस शून्याचा भाग द्यायचा. आपण उभ्या भागाकारामध्ये पण शून्याचा भाग द्यायचो का नाही, त्याच पद्धतीने इथं पण शून्याचा भाग द्यायचा. शून्याचा भाग दिल्यानंतर काय करायचो, आपण वरची संख्या खाली घ्यायचो आणि करायचो. मग त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा शून्याचा भाग दिल्यानंतर पुढची संख्या या 7 च्या पुढे या दोघींना मिळून काय करायचं, या 2 संख्याला मिळून काय करायचं, या 9 ने भाग घालायचा. घाला.
आहेत का 72 9च्या पाड्यामध्ये? 9 8 72. ओके, याचं किती उत्तर आलं? 108 आलं. अतिशय फक्त इथं हे लक्षात ठेवा, बऱ्याच जण चुकतात. त्याच्यासाठी हे दोनदा तीनदा अशा प्रकारचे उदाहरण करा की इथं शून्याचा भाग देणं अपेक्षित आहे. 7ला भाग न गेल्यामुळे शून्याचा भाग द्यायचा आणि शून्याचा भाग दिल्यामुळे पुढची संख्या त्याच्यावर घ्यायची आणि दोन्हीला मिळून मग भाग द्यायचा. अशा प्रकारे हे आपल्याला उत्तर काढता येतं. बघा, या ठिकाणी एक पुढचं उदाहरण आहे 5127 भागिले 3. आता याची काटाकाटी करायची. 4 अंकी आहे, किती अंकी असू द्या काही अडचण नाही. एकदा काटाकाटी जमली किती मोठे येऊ द्या, घाबरायचं नाही. या ठिकाणी 5127 भागिले 3 आहे. आता हे कसं करायचं बघा. तर आता आपल्याला माहित आहे आपल्याला कितीचा पाडा लागल? 3चा पाडा, बरोबर. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. प्रत्येक वेळेस पाडा लिहायची गरज नाही, परंतु आपण नवीन आहोत म्हणून हा पाडा या ठिकाणी लिहितो आपण. चला, आता 3च्या पाड्यामध्ये 5 आहेत का? 3 1 3, 3 2 6, 5 नाही आहेत. मग 5 पेक्षा कुठली लहान संख्या, 5 पेक्षा कमी कुठली संख्या आहे 3च्या पाड्यामध्ये? तर 5 पेक्षा कमी तर 3च आहे. मग 3 1 3 आणि इथं 3 कितव्या नंबरला आहे? पहिल्याच नंबरला आहे. मग पहिल्याच नंबरचा भाग बसला 3 1 3. ओके, 3 1 3 पहिल्या नंबरचा भाग. आता इथं 5 आहे तर आपण 3चा भाग दिला म्हणजे आपण ज्याचा भाग दिला त्याच्यापेक्षा किती जास्त आहे तिथं? 3 1 3चा भाग दिला. 3 पेक्षा किती जास्त आहे तिथं? 4 5, 2 जास्त येतं. मग ते जे जास्तीचे 2 आहेत ते पुढच्या संख्येच्या इथं माग लिहायचं. आता इथं माग लिहिल्यानंतर पुढची संख्या आणि आता आपण लिहिलेले अंक याची मिळून जी संख्या होती त्या संख्येला आता 3 ने भाग द्यायचा. इथं झाली 21. मग आता 3च्या पाड्यामध्ये 21 आहे का बघायचं. आपण पाडा लिहिलाय 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21. कितव्या नंबरला आहे ते? 7व्या नंबरला आहे. 7व्या नंबरला असल्यामुळं 3 7 21. 3 7 21 असा भाग बसला. आता आपल्याला काय करायचं? पुढच्या संख्येला भाग द्यायचा. इथं आहे 2 पण 2 ही संख्या 3 पेक्षा लहान आहे. 3च्या पाड्यामध्ये नाहीच आहे. लहान संख्या असल्यावर मागच्याच उदाहरणात काय बघितलं आपण? जर इथं लहान संख्या असेल त्याला जर भाग जात नसेल तर आता आपल्याला काय करायचं? पुढच्या दोन्हीला मिळून भाग घालावं लागतं. मग पण असं एकखट्या जर 2 संख्या घेतल्या, एकत्र 2 संख्या घ्यायच्या म्हटलं तर या ठिकाणी अगोदर शून्याचा भाग द्यायचा. शून्याचा भाग दिला की मग हे दोन्ही अंक घ्यायचे आणि मग त्याला काय करायचं? आपल्याला भाग द्यायचा. 3 1 3, 3 9 27. किती आला याचा भागाकार? 1709. या पद्धतीने या ठिकाणी भागाकार आला. तर आता हे आपण 1 4 5 उदाहरणं पाहिले आहोत. तर अशाच प्रकारचे उदाहरण तुम्ही करा. अजून याचं की दशांशामध्ये भागाकार कसा येतो ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसे सोपे सोपे उदाहरण अगोदर तुम्ही करा, सराव करा. एका दिवसामध्ये तुम्ही काटाकाटी शिकता. हा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आम्ही जे नवीन व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ माहीत होतील की आलेले आणि ते पाहून तुम्ही तुमचं हे काटाकाटी अजून परफेक्ट करताल. तेव्हा आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर करा. धन्यवाद.